त्यांची काही चूक नाही, पण त्यांनी त्वरित लगेच दुरुस्त केली. हजर जबाबी आहेत या ठिकाणी. आणि या ठिकाणी आमचे बांगर महाराजही त्यांनी खूप नियोजन आयोजन केलं. अभंगाला एक आहे माय बापांनो, आमच्या जीवनामध्ये त्यानं न बोलवता यावं याकरता आम्हाला कृपा पैशाची असावी, धनाची असावी का ध्यानाची असावी. आमच्या घरामध्ये त्यानं यावं. त्यानं तो कोण? पदविण चलहू करबिण काम करवू. पाय नाही तरी चालते, हात नाही तरी काम करते, रंग नाही, रूप नाही, नाही ब्रह्मछाया, तो निर्गुण निराकार परमात्मा माझ्या घरात यावा याकरता माझं घर मोठं असावं का घरातल्या माणसाचे विचार मोठे असावे. काय वाटतं आई? काय वाटतं? विचार मोठे असावे. आपल्या घरामध्ये माणसं किती आहेत याच्याही पेक्षा घरातल्या माणसाला माणुसकी किती आहे हे फार महत्वाचं आहे. एक सांगू का आई, तुमचा पती किती हँडसम आहे याच्याही पेक्षा त्याच्याकडे विचार किती हँडसम आहे. तुमची मंडळी किती स्मार्ट आहे याच्याही पेक्षा तिच्याकडे विचार किती स्मार्ट आहे. वे ऑफ थिंकिंग, वे ऑफ कल्चर, वे ऑफ लाईफ. तुमची विचार प्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन, महाराज याला म्हणा अध्यात्म, याला म्हणा फिलॉसॉफी, याला म्हणा तत्वज्ञान. बरोबर आहे. आता तांबे महाराज तुमच्या समोर आहे. बाबांनी आमच्या जीवनामध्ये नेमकं काय केलं, संतांचे एवढे अगणित उपकार आहेत, आमची लाज राखण्याकरता तो येत असतो, याचं दिग्दर्शन तुमच्या आमच्या जीवनपटावर त्यांनी उतरवण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला. आणि म्हणून आम्हाला त्यांची पुण्यतिथी, पुण्यस्मरण या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र आलो. त्यांचं ध्यान, त्यांचं चिंतन, त्यांचं मनन आमच्या जीवामध्ये स्वानंद सुखाची प्राप्ती प्राप्त करून देत असतं. आमच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची उर्मी तयार करत असतं. आणि आमच्या घरामध्ये बाबांनी हेअरस्टाईल बदलवली का हेअरस्टाईल बदलवली. आपल्या घरात आपल्या पोरांच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार. हेअरस्टाईल का हेअरस्टाईल. आपल्या घरामध्ये हेअरस्टाईल बदलल्या जावी असं जर वाटत असेल तर आमच्या घरामध्ये किती मोठी माणुसकी आहे, आमच्या घरामध्ये किती मोठं ध्यान आहे, आमच्या घरामध्ये आमच्या घराला किती मोठं घरकुल आहे. मला सांगा, शबरीच्या घरामध्ये भगवंत आले, ऍडव्होकेट साहेब, कारणे शोधा का शबरीचा भला मोठा बंगला होता का. त्या शबरीच्या घरामध्ये पुणेरी सोफा, एसी रूम, बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, पालक पनीर हे होतं का. काय होतं शबरीकडे, काय होतं आई शबरीच्या घरात, काय होतं शबरीच्या घरामध्ये दया, क्षमा, शांती, आनंदबोध, विवेक, वैराग्य आणि परमार्थ एक ओतपोत भरलेलं आहे. शबरीचं घर पडलेलं जरी असलं पण शबरीच्या घरामध्ये देव आले याचं कारण काय आहे तर शबरीच्या घरामध्ये त्याचं चिंतन अखंडपणे चालू होतं. आणि मग आपल्या घरामध्ये देवानं यावं महाराज याकरता आपल्या घरात देवदेव असावा का परमार्थ असावा. देव देव वेगळा राखून परमार्थ वेगळा राख. देव देव म्हणजे लिंब, नारळ, अंगारा, कुकू, याचं नाव आहे देवदेव. आणि परमार्थ म्हणजे नेमकं काय तर परमार्थ जर जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला अगोदर विज्ञान कडून घ्यावं लागेल. आणि ज्या घराला विज्ञान कळालं त्या घराला परमार्थ कळाला, आणि ज्या घराला परमार्थ कळाला त्या घराला अध्यात्म कळालं, फिलॉसॉफी कळाली, तत्वज्ञान कळालं. आणि म्हणून आमच्या घरामध्ये आमची लाज राखण्याकरता त्यानं यावं याकरता मधला जो दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक आहे ना हे माझ्या पाठीमागे. हो, लक्षात आलं मला सांगण्याचं भाव प्रागट्य. आमच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती, आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती. आई दादा माझ्या समोर बसलेत ना, मला सांगा आपल्या घरात आता सुख का परम सुख. आता काय आपण सुखी आहोत का परम सुखी आहोत. आपण सुखी आहोत आणि यांची पुण्यतिथी करतो हे परम सुखी आहे. सुख वेगळं, परम सुख वेगळं. म्हटलं याच्यात बदल काय आहे. सुखात आणि परम सुखात बदल काय आहे. बाबा एक जणाला बोरला पाणी लागलं, असं पाणी लागलं साऱ्या गावात पेढे वाटते. माझ्याकडे तर पहिल्यांदा ते म्हणले पेढे घे ना. आता आमच्या नगर दिलं पेढे घे म्हणलं काय पाणी लागलं बाबा. मला सांगा पाणी लागलेलं प्रपंचात झालेलं सुख हे किती दिवस, जोपर्यंत त्या लाईनवर
दुसरा पोर पडत नाही याच्या बोलण्यामध्ये हे झालं प्रपंचातलं सुख. एक जणाचं लग्न झालं ना 11 वर्ष झाले, पोरगच महिना झालं, 6 पोरी झाल्या, वैतगून गेला आणि माझ्याकडे आला. ते म्हणलं बाबा मला दोरी घाली तो का? मी म्हणलं काय याची? ते बाबा मी वैतवलं गड्या बाबा. म्हणलं झालं का? ते म्हणलं मला बाय पोरगच व्हायला 6 पोरी आहे बाय, मला घालतो का दोरी? मी म्हणलं मला 3 पोरी, तुला कुठं घालू? ते म्हणे मग खोटा बाबा आहे तू, खोटा आहे म्हणे तुला काय येतं. एक लक्षात असू, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं देवदेव वेगळा आणि परमार्थ वेगळा. ज्या घरामध्ये परमार्थ आहे त्या घरामध्ये क्लास 1 क्लास 2 SP कलेक्टर लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे पोरं जन्माला येतात. लक्षपूर्वक आहे का? आणि माझं कीर्तन जरा वेगळं आहे. मी तुम्हाला ज्ञान, तत्वज्ञान, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, अहम ब्रह्मास्मी, परब्रह्म, परविष्णू, परमेश्वर, उत्पत्ती, स्थिती, लय, राजस, तामस, सात्विक हे तर अजिबात सांगणार नाही. हे सांगितलं का तुम्ही 101% तुम्हाला रुचल, तुम्हाला पचल आणि तुम्हाला समजल एवढंच तुमच्याकडे टाकण्याचा प्रयास आणि प्रयत्न मी या 2 तासामध्ये करणार आहे. आणि म्हणून मायबापांनो सुंदर असं नियोजन एका दिवसाच केलं पण अगदी 7 दिवसासारखं आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवात तेवढे धन्यवाद या कमिटीला थोडेच आहे. विठ्ठल वाटत असेल, आमच्या घराला घरपणाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर आमच्या घरामध्ये आम्ही आतापर्यंत खरं गोळा करून ठेवलं का खोटं वाटत गोळा केलं वाटत. आतापर्यंत जे माणसं गेले दगावले, किडनी स्टोन, हाडात गॅस, शरीराचा ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारोगचा प्रॉब्लेम, बेलकोचा प्रॉब्लेम, आधारवायचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा म्हणजे मणक्याचा प्रॉब्लेम, गर्भाशयाचे प्रॉब्लेम, हे जे रोग आहेत हे रोग प्रपंचाच्या भीतीनं झाले का परमार्थाच्या? कशाची? मग प्रपंचाची भीती खरी का वाटत? आमच्या तिकडं साहेब मागच्या वर्षी नोटा बंद झाल्या. आमच्या गावातल्या 11 म्हाताऱ्याला जागेवर मी नगरला नाही घेतलं, त्यांना संचितीला नेलं. मी कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्याला चाललो होतो, संचितीला नाही. तिथं संचितीला रुबीला होते ते हॉस्पिटल मध्ये. संचिती हाडाच आहे पुण्याचं, रुबीला हॉस्पिटल मध्ये होते. मी गेलो तिथं, आबा तात्या, तिरबक तात्या, कान आप्पा, रघुचुंबर काय नाही यशवंत आप्पा हे सगळे तिथं. मी सहज मात्याला म्हणलो मात्या काय झालं ग? ते म्हणल्या बाबा नेसत्या म्हाताऱ्या रात्री बातम्या ऐकल्या बाहेर. मी म्हणलं काय याच्या बातम्या? ते म्हणले नुसतं नोटाबंदी का फेंदीच्या बातम्या आल्या पण म्हातारा जागेवर त्याच्या श्वासच वाढले तसं वाकडे झाले. या हाताने नुसतं नुटन करतं या हाताने गेअर टाकले गाडी राहत. हे खऱ्यानं झालं का खोट्यानं? मी म्हणलो असे किती पैसे आहेत त्यांच्याकडे? 3 वर्षापासून 70 एकर ऊस जातो बाबा. मागल्या वर्षी जवळजवळ 30 एकराची कांद्याची पट्टी दाखल नाही म्हाताऱ्यांनी. पैसे तसे कपाटापाशी झोपत आणि पोरांनी उचकले बाबा 1.5 कोटी रुपये म्हाताऱ्याचं नुसतं कपाटात सापड. म्हाताऱ्याने खोटं गोळा केलं का खरं? बाबा वाटलं होतं खरं पण जीवनामध्ये सगळ्यात मोठा खरा धागा दिला त्या खोट्यानं. आम्ही आमच्या घरामध्ये खरं गोळा करून ठेवलं का खोटं गोळा करून ठेवलं? वाटत खरं. माय बापांनो यांनी त्यांच्या घरामध्ये खरं गोळा केलं का खोट? आपल्याला त्यांचं भांडवल खोटं वाटत. काय खरं बाबा डोक्याचं
बीएड लॉ HMH इंजिनियर जास्त शिकलेले पडू नये ते फक्त एवढंच म्हणतात बोलवताचा धंदा आहे बाप म्हणजे धमकी आणि पुण्य म्हणजे बोलणं असे भरपूर आहेत. मला सांगा आपलं घर जर परमार्थाने मोठं झालं तर आपल्या घरात अनर्थ अजिबात होत नाही. मला सांगा कोणती गाडी ज्यादा आवाज मारती, जिची सर्व्हिसिंग झालेली आहे ती का जिची सर्व्हिसिंग नाही ती? तिची व्हील एलिमेंट व्यवस्थित आहे, डिझेल फिल्टर ऑइल फिल्टर बदललेलं आहे, तिची ऑइल व्यवस्थित केलेलं आहे, ब्रेक पॅड अगदी व्यवस्थित आहे, ती गाडी गतिरोधकावर जरी आदळली तर अगदी व्यवस्थित सॉफ्ट चालते, व्यवस्थित आहे. कोणची गाडी ज्यादा आवाज मारली, जिची सर्व्हिसिंग नाही ती. आता मला सांगा समोर माझ्या दोघंही अगदी विचारवंत आहेतच. सगळ्यात जास्त भांडण सुशिक्षित घरात होते का सगळ्यात जास्त गाड्या कोणत्या घरात आवाज मारित्या? ज्या घरामध्ये अज्ञानाची काजळी आहे त्या घरातल्या गाड्या खडखड. मला सांगा निवडून आल्यानंतर आमदाराच्या डोक्यात गुलाल राहतो का कार्यकर्त्याच्या? येणार कोण? याला म्हणतात जागे, याला म्हणतात वळू आणि याला म्हणतात कठाळ्या. आपले मुलं आपल्या घरात जन्माला येऊच नये याकरता आपल्याला आपलं घर मोठं बांधावं लागेल का घरातले विचार मोठे करावे लागेल? विठाला विठाला यांचा आवाजच येत. आपल्याला आपले घर मोठाले बांधावं लागतील का आपल्या घरामध्ये विचार मोठाले असावं लागतील? आपल्याला आपल्या घरामध्ये खरं साठवावं लागेल का खोटं साठवावं लागेल? माझ्या नगरच्या बिल्डिंग समोर एक जणाने 7 मजली बिल्डिंग बांधली साहेब, एवढी मोठी बिल्डिंग बांधली. त्यांचे 2 मुलं आहेत, एक न्यूयॉर्कला आहे दुसरं न्यूझीलंडला आहे. सुनासगड तिकडच आहे, मंडळासगड तिकडच आहे. त्या बंगल्यात 2च म्हातारी राहतात. मी रात्री कितला जरी गेलो ना, 2ला जाऊ 3ला जाऊ 4ला जाऊ, कितला जरी गेलो त्यातलं एक कुणीतरी जाग राहत मग नाही तर म्हातारा त्या स्पोर्ट्स मध्ये खुर्ची टाकलेली बसलेलं टुळू टुळू पाहतात. मी सहज मंडळी म्हणलो हे झोपत म्हणून नाही ते मग तुम्हाला नाही माहिती. माहिती नाही म्हणून विचारलं सांग ना तू. नाही तर खरं साऱ्या महाराष्ट्रात बोबाटा. मी काय बोबाटा करणार? तुझा माझ्यावर भरोसा नाही का? मी तिला असं म्हणलो तुझा माझ्यावर भरोसा नाही का? ते म्हणजे हाय पण तुमचं तोंड आहे राहत येईन माय भाऊ केली. मी नाही सांगायचो. तिला मला सांगितलं स्पर्श सुनबाईचं तुमच्याकडं ठेव बरोबर. जीवन जगत असताना आपल्या घरामध्ये आनंदाची प्राप्ती प्राप्त करून देणारे पोर घरात जन्माला यावेत. आय कॅन डू, मी करू शकतो, मी बनवू शकतो असे आत्मविश्वासी मुलं आपल्या. कारण की खडतर मार्गावर जो निघत असतो त्याच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती प्राप्त होत असते. आणि समजायचं एक लक्षात ठेवायचं
दिवसभरात एकही अडचण जर आपल्या जीवनात किंवा आपल्या मार्गात आली नाही ना, की आपण चुकीच्या रस्त्याने चाललो म्हणून समजायचं. ज्या रस्त्याला अडचणी असतात समजायचं त्या रस्त्याला ट्रॉफिक असते, तो रस्ता चांगला असतो. ज्या रस्त्याला अडचणीच नाहीत ना तर समजायचं मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला. आणि म्हणून माझ्या घरामध्ये मी आनंद देणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या जर गोळा करून ठेवल्या, संतांची संगत, वाङ्मय, सत्य विचार आमच्या घरामध्ये जर आम्ही ठेवलं, जतन केलं तर आमच्या घरामध्ये निश्चितच मोठमोठे मुलं, शून्यातून विश्व निर्माण करणारे पोरं, आपल्या आईचं बापाचं नाव तालुक्यात आणि जिल्ह्यात गाजवणारे पोरं जन्माला येतील. असं वाटत असेल तर शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ हे याचंही दिग्दर्शन आम्हाला साधू संतांनी सांगितलं. कारण की जन्माला येण्याकरता किती महिने लागतात? किती? 9. सरळ आहे किती? 9. मी जर म्हणलो 12 तर तुम्ही काय म्हणा? बाबा क्या सटिया गया क्या? पागल हो गए? तुझे कुछ समझ में नहीं आता क्या? आणि खरोखर जन्माला येण्याकरता 12च महिने लागतात. म्हणले कशावर? आमच्याकडे प्रमाण आहे म्हणून बोलायचे. कारण की प्रमाण हो सिद्ध करून दाखवायचे. कारण की एक लक्षात असू द्या, आईकडे येण्याच्या अगोदर तो जीव 3 म्हणून शुद्ध बीजा पोटी. म्हणले 12 महिने कसे लागतात? ह्या मला वेळ लागला. हे तो काय नवीन काळ ढगा बाब आहे. हे असं कसं आहे? 12 महिने बाबा आमच्या साधू संतांनी दिग्दर्शन केले आमच्या जीवनात. मी तुम्हाला अगोदर सांगितलं विज्ञान करून घ्या तदनंतर परमात्मा कळेल. भोळा त्याचं भावड आणि भोळा त्याचा देव अजिबात नाही. बाबा आता तांबे महाराज तुमच्या समोर बाह्य स्वरूप, एक टाकी धोतर, 3 बटन शर्ट, दाढी, बॉडी, पलीकडे माझं 4 गाडी. हे माझं बाह्य स्वरूप का अंतर स्वरूप? आता मी बाबा दिसतो का? दिसत आपलं एवढंच त्यारी मला सांगा ना. हे बाह्य स्वरूप आहे. बाह्य स्वरूपाच्याही पेक्षा अंतर स्वरूप ज्या वेळेस सूचित होतो ना त्यावेळेस चित्त निर्मळ होतो. आणि चित्त निर्मळ झालं का तिथं कोण येतो? खाल्ल्यानंतर होतं ते नाही, काळ्या मसाल्याची आमटी खाल्ल्यानंतर होतं तेही नाही. पण नेमकं पित्त कोणतं? पित्त आपण पित्ताचे पेट केस गळणं पित्त झाले, शोल्डर दुखतंय पित्त आहे, पोटऱ्या दुखतात पित्त झालं, आता डोकं दुखतंय पित्त आहे. हे पित्ताचे प्रकार आहे शरीराचे. पण काहींचं शरीर सोडून मनाला पित्त झालेलं आहे. हे मनाला पित्त म्हणजे नेमकं काय? दुसऱ्याची प्रॉपर्टी पाहून मनाला उठणारी जळकी. ही जळकी काढून टाकली. बाबा आणि भाऊ, आमच्या तिकडं नाव बाबा आणि भाऊच म्हणतात. भाऊ बाबा, भाऊ बाबांनी काढून टाकले आमच्या मनातला कल्प आणि विकल्प. आणि ज्यावेळी चित्त निर्माण होत असताना तर माणसाकडे वित्त यायला काहीच वेळ लागत नाही. आणि ज्याच्याकडे वित्त आलं त्याच्याकडचं निघूनही जात नाही. त्याचं चित्त दारू नसतील, दारू पिणारात असतील, दारूचा नाश असते साहेब तर बाटली उड्या मारल्या असत्या. तसं आता लक्षात ठेवू, लक्ष्मी चंचल तर लक्ष्मीवान चंचल. लक्ष्मीवान चंचल, लक्ष्मी चंचल नव्हे. कारण आविचारी माणसाकडे जर धन गेलं, आविचारी माणसाकडे जर पैसे गेले तर त्याचं एकच राहत, सांगा मी काय करू, ही पिऊ का ती पिऊ, ही जमिनी पुका. त्याच्याकडे विचार नाही ना, फक्त हे चालू राहतं. म्हणून आपलं घर जर मोठं करायचं असेल आई दादा तर आपल्या घरामध्ये विचार महत्वाचे. अज्ञानाचा अंधकार दूर करा, ज्ञानाची परमार्थाची ज्योत आपल्या घरामध्ये लावा. आणि ज्या घरामध्ये ज्ञानाची ज्योत लागली
त्या घरात अज्ञानाचं भांडण अजिबात चालत नाही. हे संतांनी आमच्या जीवनामध्ये दिग्दर्शन केलं. याचं दिग्दर्शन केलं ते खऱ्या अर्थाने संतांनी केलं. आमच्या जीवनामधलं अज्ञान दूर केलं आणि खऱ्या अर्थाने दिव्य ज्ञानाची ज्योत आमच्या घरात लावून ते गेले. आणि ज्या घरात ज्योती लागल्या त्या घरामध्ये किरकोळ कारणावरून पती पत्नीमध्ये भांडण होत. अकोल्याला घटना घडली साहेब. आता विचार नाही ना, त्या घरातच घडल्या जातो. ही घटना भयान घडली. दोघांचा एकमेकावर विश्वास नाही. कडाक्याचे भांडण रोज व्हायचे. ऑफिसला जायचे, रविवारची सुट्टी आणि म्हणून रविवारी सकाळीच पती पत्नीचे भांडण झाले आणि तो वैतागला. त्याने 4 व्हीलर गाडी चालू केली. बाहेर निघला बंगल्याच्या. पण बाहेर निघल्यानंतर पुन्हा तो बंगल्याच्या गेट जवळ गेला. मेन गेटला किंवा मेन दरवाजाला, मेन डोअरला त्याने बाहेरून कुलूप लावलं. निघून गेला. सुसाट वेगाने गाडी चालत होता. त्याच्या विचारामध्ये सकाळी झालेलं भांडण होतं. आठवडाभर भांडणच चालतंय आणि म्हणून त्याने गाडी पुन्हा वळून घेतली. आता बंगल्याच्या मेन गेटनं नाही गेला, पाठीमागच्या दरवाजाने तो घरात गेला. आत गेल्यानंतर आतली कडी लावून घेतली. पत्नी होती, 3 वर्षाची मुलगी होती. भांडण झालेलं आणि त्याच आदेशामध्ये त्या पत्नीकडे त्याने बघितलं, पत्नीनं त्याच्याकडे बघितलं. भांडण चालू झालं. यानं नरड दाबलं पत्नीचं. एवढं भयान राग होता. नरड दाबल्या दाबल्या तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्त आलं. जागेवर मेली, गतप्राण झाली. मेल्यानंतर लक्षात आलं, अरे ही तर आपल्या हाताने मेली आहे, आता होईल काय म्हणून गडबडलं. आणि गडबडल्यानंतर मग विचार करू लागला, अरे आपल्या हातून आपली पत्नी मारल्या गेली. त्याचा संताप त्याला झाला आणि मग त्याने सुद्धा स्वतःला गळफास लावून घेतला. दोघे मेले. हे बघत होतं 3 वर्षाचं चिमुकलं बाळ. समोरचं दृश्य बघत होतं 3 वर्षाची मुलगी. पण माणसं मरतात कसे हे त्या मुलीलाही माहित नाही. बाबा 11ला फोन केला साहेब. पुन्हा त्या 3 वर्षाच्या मुलीनं उचलला. उचलल्यानंतर बोलली ती. त्याने बोलला, तो कुठे आहे पप्पा? पप्पा झोपलेले आहेत काका. आई पण झोपलेली आहे काका. याला वाटलं झोपले असतील. पण 3ऱ्या दिवसानंतर त्याने फोन केला. 3ऱ्या दिवसाने, बाबा जोपर्यंत त्या पोरीनं त्या फ्रीज मधलं आहे ते खाल्लं होतं आणि आपल्या मरून गेलेल्या आईच्या उशाजवळ जाऊन तिचे डोळे उघडण्याचा प्रयत्न आणि प्रयास ती 3 वर्षाची पोरगी करत होती. काय भयान प्रसंग असेल समोर. आणि बाबा 3ऱ्या दिवसात दुपारी 1ला त्याच्या मित्राने फोन केला. त्या पोरीनं उचलला आणि उचलल्यानंतर ती पोरगी सांगत होती, पप्पा पण झोपलेले आहेत आणि आई पण झोपलेली आहे. याच्या मनामध्ये पार चुकचुक. तो त्या बंगल्यासमोर गेला. पण शेजाऱ्या पाजाऱ्यांना काय माहिती, बाहेरून कुलूप लावलेलं, पाठीमागची आतून दरवाजाची कडी लावलेली. इथं कोणीच नाही असं त्यांना वाटत होतं. पण बाबा तो बंगल्यासमोर गेला. बंगल्यासमोर जाऊन फोन केला. कुठे आहेत का पप्पा? घरातच होतो मी. काय करते? झोपले. याने लगेच पोलीस स्टेशनला फोन लावला. तिथं लगेच पोलीस आले. अकोल्याला घडली घटना. लगेच पोलीस आले. कुलूप तोडल्या गेलं आणि दरवाजे उघडल्यानंतर समोरचं दृश्य बघितलं नाही तर आमच्याकडे समाधान आहे का? आमच्याकडे स्थैर्य आहे का? आमच्याकडे विवेक आहे का? आणि आमच्याकडे विचार आहे का? आणि आमच्याकडे जर विचार, स्थैर्य आणि विवेक जर असेल ना, तर आमची लाज राखण्याकरता देवाचा भाग आमच्या घरात न बोलवता येईल. आणि त्यानं आमच्या घरात न बोलवता यावं असं वाटतं ना साहेब. ताईसा घर कर की घर में आवे राम. असं घर करा की त्या घरामध्ये रामानंच यावं आणि रामानं यावं असं वाटत असेल तर आमच्या घराला घरपणाची प्राप्ती ह्या साधू संतांच्या दिग्दर्शनानं आली. या साधू संतांच्या मार्गाने आमच्या घरामध्ये चांगल्या प्रकारची प्राप्ती प्राप्त होत असते. आणि ज्याच्या घरामध्ये साधू संतांचे विचार आहेत ना बाबा, त्या घरामध्ये स्वानंद सुखाची प्राप्ती प्राप्त होत असते. मग आपुलिया लाजा, आमची लाज राखण्याकरता तो येतो. धावे भक्ताची काजा, तो भक्ताची काज राखण्याकरता येतो. नाम धरिले बाबा संत. अरे संत तेची देव, देवतेची संत. आणि माय बापांनो, आणि म्हणून संत ते देव आहेत आणि देव ते संत आहेत. असं देवाची, अशा संताची या घरामध्ये समाधानाची प्राप्ती प्राप्त. घर म्हणजे आपला अशा घराचा विषय नाही चालला. वीट वाळू डबल सिमेंट या घराचा विषय नाही चालला. आपलं घर, ज्या घराला 72 कोटी
72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठ्या नाड्या आहेत. ज्या घराला 3.5 कोटी छिद्र आहेत त्या घरामध्ये तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक राहतो. ह्या घराचा विषय चालला. आणि आपल्याला आपलं घर जर स्वच्छ नितळ आणि आनंद देणारा जर करायचं असेल तर माय बापांनो आपल्या जीवनामध्ये नाते त्याच्यात काहीच नसतं. त्याचं नाव नाते. गोते जे गोत्यात आणण्याचा गोते या शब्दाचा अर्थ जे गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतात त्याचं नाव गोते. आपला विषय चालू होता जन्माला येण्याकरता 12 महिने लागतात. तू म्हणले मला सिद्ध करणार होतात ना, सिद्ध करूनच सांगणार महाराज. कारण की याला निर्माण होण्याकरता कसे काय महाराज तुम्हाला काय माहिती. कारण की त्यांचा प्राण साहेब हाडात होता. हाडात आणि हाड लाख लाख वर्ष टिकतात. हाड लाख वर्ष टिकतात कशावरून. डायनासॉरचे सांगाडे सापडले, घटस्फोटचं सांगाडा सापडलाय, लाख वर्षापूर्वीच आहे. म्हणजे हाड लाख वर्ष टिकतात. त्यांचा प्राण हाडात होता म्हणजे लाख वर्षाचा 12 महिन्याचा काय संबंध. त्यावेळेस आमचं एक संत, एक साधू, एक विचारवंत 12 वर्ष आईच्या उदरात लपला. तोच ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी व्याल 12 वर्ष लपाल रे. कापत कापत बाहेर आलं नागडची पडून गेलं रे. तो शुक 12 वर्ष आईच्या उदरात लपला. 12 वर्ष का लपला. कारण लाख वर्षाचं आयुर्मान होतं म्हणून 12 वर्ष. आता सत्ययुगामध्ये लाख लाख वर्ष जगायचे प्राण हाडात होतात. आता सत्ययुगानंतर आलं ते त्रेतायुग. लक्षपूर्वक त्रेतायुगामध्ये लाखावरचा 1 शून्य कमी करा. किती त्याच्यात पुढे आहे महाराज. लक्षात पूर्वक आहे का. मास 10,000 वर्ष टिकतं म्हणून त्रेतायुगामध्ये माणसं 10,000 वर्ष टिकायचे. त्याच्यानंतर आलं ते त्रेतायुगानंतर आलं ते द्वापार. द्वापारमध्ये 10,000 वरचा 1 शून्य कमी करा. किती हजार. 1,000. कारण की त्यांचा प्राण रक्तात होता. रक्त 1,000 वर्ष टिकत. तुमच्याकडे काय खूप आहे 1000 वर्ष टिकत. तुम्ही नवनाथ पोथी वाचली का. नवनाथ ग्रंथ वाचता का तुम्ही. बरं अभ्यास म्हणून वाचता का. भूत लागल्यावर वाचता. सत्य बोलता. एखाद्याला होत लागलं घुमायला लागलं नाही त्याच्या घरी नवनाथ लावा लागत. नाही ना त्याने भूत निघत. त्या नवनाथ ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे ब्रह्मदेवाचं पतन झालं आणि त्यांचं हत्तीच्या कानामध्ये कुणाचा जन्म झाला 10,000 वर्षापूर्वी. द्वापारनंतर आलं हे चालू आहे हे 1000 वर्षा 1 शून्य कमी करा. लाखापासून 1 शून्य कमी होत आला. 1000 वर्षा 1 शून्य कमी झाला. आता जगतात किती वर्ष. आता प्राण अन्नात आहे. प्राणापान समायुक्त पचगंडम चतुर्दम. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सवीर्यं प्रवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. हरि ओम. शांती शांती शांती. आता प्राण अन्नात आहे आणि अन्न शुद्ध सात्विक जर असेल तर माणसं सहज 100 वर्ष टिकतात. म्हणले आता कोण टिकतं. बाबा इकडच्याच परिसरातले माणसं 100 वर्ष टिकतात. कशावरून. कारण तिकडं खाणं शुद्ध गावरान आहे, सात्विक आहे. आमच्या तिकडे माणसं पैशाने खूप मोठे झाले पण रोगाने लई मोठे झाले. आमच्या इकडे बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलमट, काजू करी, वडापाव, भजे. 90-92 वर्षाची म्हातारी अधिकारी सरळ नाक, पृष्ठबालासारखे खांदे, हसल्यानंतर दोन्ही कानावर खड्या पडतात, पांढऱ्या शुभ्र झुपकेदार मिशा, 2 टाकी धोतर आणि गोरा बाण असा बांधा, मोठालं कपाळ. असे म्हातारे मी बघितले. त्यांना विचारलं बाबा दुष्काळ पडतो तुमच्याकडे,
पाऊस नाही, फक्त कपाशीचं उत्पन्न काढलं जातं. मग एवढा डेली फ्रेश कशावरून तुम्ही, एवढे फ्रेश का तुम्ही? त्यांनी सांगितलं बाबा आमच्याकडे काम करायचं आणि खायचं, आमच्याकडे खाण्यासाठी काम करावं लागतं आणि काम करण्याकरता खावं लागतं. त्याच्यामुळं आमच्यातले जीवनातले संपूर्ण रोग निघून गेले. आमच्याकडं 52 वर्षाचा माणूस तुझे साजनचे घर जाणार आहे, साजन काढा. आमच्या तिकडचं तरुण जर आता पाहिला तर तरुण हाय, तरुण तर घे माझ्या करून, जाशील मरून तर टाकते पुरून, असं तरुण आहे. आमच्या तिकडचा तरुण आता जर पाहिला स्किंटर जीन्स पॅन्ट, ऍपल कट टी शर्ट, तेरे नाम कट, मिसट पत्ता नाही, हवा गेले भाऊ लिहून तोंड, एवढं दंड ते चालतंय, त्याचे ते बूट, ते चालण्याची धप बी त्याची वेगळीच आहे. मला सांगा आपल्या घरामध्ये जन्माला घ्यावे याकरता शुद्ध बीजा पोटी फळे हे शिकवलं साधून, हे शिकवलं संतान, याचं दिग्दर्शन केलं आमच्या जीवनामध्ये. निश्चितच आमच्या जीवनामध्ये खऱ्या आनंदाची प्राप्ती प्राप्त करून दिली असेल भाऊ बाबा. कारण की इकडे प्रश्न कमी आहे, पण आमच्या तिकडे जर आला तुम्ही तर फार मोठे कार्यक्रम असतात. म्हणले एक 25 वर्ष याच्या कार्यक्रमाचं फल मोठं रूप होतं. पण ज्यांनी हे कार्यक्रमाच्या संदर्भात फिरायचे, लोकांकडनं वरांडी गोळा करायचे, साऊंड सिस्टीमचं नियोजन करायचे, मंडपचं नियोजन करायचे, पण त्यांचं आपत्कालीन निधन झालं. पण एक लक्षात असू द्या, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, जो सर्वांसाठी भगवंताचं कार्य करणारा कार्यकर्ता यांच्यातनं निघून गेले. ते म्हणले महाराज तेव्हापासून आमचा हा सप्ताह एका दिवसावर आला. एक चांगल्या प्रकारचं कार्य करणारा भगवंताचा एक पायिक एक वारकरी आमच्यातनं निघून गेले. महाराज मोठं कार्य जुना सप्ताह भूम मधला ते पार पाडायचे असे व्यक्ती. आणि मला सांगितलं भाऊसाहेबांनी, मला सांगितलं नागरगोजे भाऊसाहेबांनी, म्हणले असं आहे. म्हणलं ठीक आहे, एका दिवसाचा कार्यक्रम पण 7 दिवसापेक्षाही चांगला करण्याचा प्रयास आणि प्रयत्न आमचे संपूर्ण परिवार करते. विठ्ठल विठ्ठल. हे करण्याकरता माय बापांनो आमची तुमची लाट राखण्याकरता त्यानं आमच्या घरात यावं असं जर वाटत असेल तर आमचं घरही तेवढ्या क्वालिटीचं असावं. आमच्या घरामध्ये सुद्धा विचार तेवढ्या क्वालिटीचे असावे. ज्या घरातली चूल चांगली त्या घरातलं मूल चांगलं, ज्या घरातली मूल चांगलं त्या घरातली चूल चांगली. त्या घरातच आणि त्याच घरातल्या मुलांची काय राखण्याकरता भगवंत येत असतो. पहिल्या चरणात दिग्दर्शन केलं. देवगडला येत असतात तुम्ही? कुठेतरी होतो नाही का वेगळे. आपुलिया लाजा गावे भक्ताची नाम धरिले दिनानाथ. तुमची आमची लाज राखण्याकरता तो येत असतो. हे साधू संतांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये मार्गदर्शन केलं बाबा. आणि या साधू संतांच्याच मुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती प्राप्त करत असतो. या ऋषीमुळं
या संतांमुळं, कारण ते ऋषीमुळं कृषी झाले. ऋषीमुळं कृषी झाली. कारण की आपण त्यावेळेस पेरून खात नव्हतो, तर मारून खाणारे माणसं होतो. सगळे जंगली माणसं, पेरून नाही तर मारून खायचो. पण चातुर्मासामध्ये ऋषी, तपश्चर्या करणारे ऋषी तुमच्या आमच्यात आले. आणि तुमच्या आमच्यात आल्यानंतर त्यांनी हे जे बी बियाणं दिलं, ते म्हणले बाबा हे पेरत जा, हे उगत जाईल, मग खात जा. विश्वास नव्हता आपला त्यांच्यावर, म्हणून 4 महिने ते आपल्यात राहिले. आणि मग त्यांना शिकवलं, आता मारून नका खाऊ, तर पेरून खा. काय? मारून खाऊ नका, तर पेरून खा. याचं नाव ऋषी कृषी. आणि हा ऋषी कृषी प्रधान देश आहे. आणि या साधूनं, या संतानं आम्हाला काय नाही दिलं, सगळं काही आम्हाला दिलं. आणि म्हणून मायबापांनो लक्षपूर्वक ऐका. काही जण म्हणते हा त्यांचा साधू, हा त्यांचा साधू. गेलो दवाखान्यात, तोपर्यंत त्या डॉक्टरने 4ही मुलं उघडे नागडे वाटवर टाकून ठेव. मी आलो, मौलाना पण आला, सिखाचा धर्मगुरू पण तिथं गेला आणि ख्रिश्चनचा धर्मगुरू तिथं गेला. मला पहिलाच प्रश्न डॉक्टरांनी विचारला, महाराज काय का याच्यात एक मराठ्याचं लेकरू उचलून कोड्यावर घ्या. मी म्हणलो मला कार्यक्रमाला जायचं. त्याला पडून बाबा. मुस्लिमाच्या धर्मगुरूला विचारलं, बोले मौलाना साहब क्या बात है, इसमें आपका भी बेटा है, उठाकर सीने से लगा लेना. तोबा तोबा, मुझे तो नमाज को जाना पड़ेगा. ये पण पडून घे. ख्रिश्चनच्या धर्मगुरूला विचारलं, याच्यात तुमचं एक पोरग आहे, उचलून कडेवर घ्या. ते म्हणलं मला प्रार्थनेला जायचं. ते पण पळून गेलं. सिखाच्या धर्मगुरूला विचारलं, तो बाजी इसमें आपका भी बेटा है, उठाकर सीने से लगा लेना. ते म्हणलं की बात है, मुझे तो जाना पड़ेगा गुरुद्वारा में. ते पण पळून गेलं. मग मला आता सांगा, जन्माला यायच्या अगोदर जातीत आलो का जन्म झाल्यानंतर जातीत आलो? एका आईनं कौल लावला. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुलतानी सत्ता थैया नाचत होती. अरे आपल्या बहुजनांच्या स्त्रियावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता. आणि माय बापांनो त्याच वेळेस एका आईनं, एका राणीनं, एका कुलवान सिलवान महिलेनं जगदंबे समोर कौल लावलं. जगदंबे माता, माझ्या पोटी असं कुलवान आणि सिलवान पोरग दे, माझ्या आया बहिणींची इज्जत लुटल्या जाते ना, हे थांबवणारा असा राजा माझ्या पोटी जन्माला येऊ दे आई. आणि जर नाही आला तर माझ्या पोटी मर्द पोरग जन्माला येऊ दे. मी पुत्रिक मला राहू दे, पण माझ्या पोटी असं पोरग जन्माला येऊ दे. अगं माझा बहुजन समाज मात्र्यावर जपतो आणि चांगलं धान्य दुसऱ्यावर नेऊन देतो. माझा वारकरी, माझा कष्टकरी, माझा धारकरी, माझा हा समाज चांगल्या धान्यावरती जगू दे. असा राजा माझ्या पोटी जन्माला येऊ दे. ती हा आईनं ऐकली, त्या जगदंबेनं ऐकली. आई आणि तो दिवस उजेडला. आणि त्या दिवसामध्ये अरे किसी के पेट से पाप पैदा हुआ था, किसी के पेट से पाप पैदा हुआ था, किसी के पेट से सांप पैदा हुआ था, मगर राजमाता जिजाऊ के पेट से बापों का बाप पैदा हुआ था, बापों का बाप पैदा हुआ था. अजिबात नाही. आमच्या तिकडे दाढी वाढीते दादा कोण शिवाजी महाराज. शिवाजी आवाज द्यायचा, माझाच एकट्याचा आवाज. यांना आवाज द्यायचा ना, पक्वा दबालेला यांना.
मजा येते. मग माझं आहे तेवढं कीर्तन डोक्यावर पडत उचलू, कारण की साऊंड शिवाय कसल्याच प्रकारचे गत्यंतर नाही. साऊंड एक साऊंड आणि साऊंड जुने साऊंड. माझ्या कार्यक्रमाला मला एक 10,000 रुपये कमी द्या, पण साऊंड म्हणजे साऊंड मॉनिटर मेन हे व्होल्ट हे महत्वाचं. आपल्या तिथं कुठं होते ते पण आहे, पण ऑपरेटिंग मधलं साऊंड आहे तिथं चांगले, पण ऑपरेटर महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल माय बापांनो आपली लाज राखण्याकरता त्यांना यावं असं वाटत असेल तर आमचं घरही तसं असावं लागतं. आता मोकळाच आवाज आला सिट्टी बी नाही मारायला पाहिजे त्यांचा. त्या आपली लाज राखण्याकरता त्यानं माझ्या घरात यावं याकरता घरही तसं असावं. आणि घर जर चांगलं असेल तर आमच्या घरामध्ये भगवंत येत असतो. संपूर्ण असू द्या शबरीचं करा देवाचा बाबी, खांडाचं असू द्या अर्जुनाचं करा भगवंत, स्लॅबचं असू द्या अरे नकुलचं करा, सहदेवाचं करा, युधिष्ठिरचं करा, भगवंत येत असतो. खांडाचं असेल तर विदुराचं करा, भगवंत येतो. काही जण म्हणते देव येतच नाही, अरे भगवंत येतो. कोण कहता भगवान आते नाही. गायला लागले विकू द्यायचं थोडा. कोण कहता भगवान आते नहीं. तुम द्रौपदी जैसे बुलाते नहीं. कौन कहता भगवान सोते नहीं. यशोदा की तरह तुम सुलाते नहीं. कौन कहता भगवान जाता चलाते नहीं. जनाबाई जैसे तुम जाता चलाते नहीं. सगळं येतो सगळं, पण आम्हाला टाइम कळलं महत्वाचं. इकडं चांगल्या प्रकारची शेती तरुणपणे करतात का म्हातारपणे? तरुणपणे. चांगल्या प्रकारची पहिलवानकी तरुणपणे. चांगल्या प्रकारची शेती तरुणपणे. क्लास 1 अधिकारी कोणी आपल्या गाडीत हे एलिमेंट टाकले, आता 2 तास चष्मा दाढी तुटलेली इकडून कोण ओळून मार झाला, दात सगळेच गळून गेलेले, उभ्याला चालल्यामुळे खालचे खटाडा खटाडा स्वतःला गाठी बँकेत कुठली असं नाहीये. स्वतःला गाठी बँकेत कुठली काहींना फक्त उकरायचंच काम केलं साहेब. त्यांनी फक्त उकरून फुलं एकनी सुलनीच खाल्लं. यांचं फक्त खूप 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 माझं काहीच नाही. काहींना फक्त उकरायचंच काम केलं कोंबड्यावर. त्यांनी काहीच केलं नाही जीवनभर, नुसतं उकरून फुलं मागचेच खाल्लं. बाबा असे लोक आले बाबा काय मारू का तेव्हा मारू नका मला काढून गाडी पेट्रोल पंपवर आणली तो कमवून घालायची मा तेवढ्या तेवढ्यात मारायला बरं राहत का फुगा मोडायचा हा होत कधी डायबिटीज झालं चहा सोडायचा डायबिटीज व्हायचा हा होत दारू कधी सोडायची
एकर इकलो 40 एकर एकाच्या हे महत्वाचं आहे. माळाही कधी घाला माणसाने दात पडल्यावर दात पाडायच्या हा बोल. माझा एक मित्र आहे मी ग्रीक रोमन फ्रीस्टाईलची दोन्ही बरोबर करायचो. मी मुंबई पनवेल भिवंडी इकडे चांगल्या प्रकारे खेळायचो. मी 1 वर्षभर नाही 2 वर्षभर सरकारचं मानधन घेत होतो ग्रीक रोमन फ्रीस्टाईल कुस्तीच्या. आणि माझा एक मित्र मला तो भेटला त्याची तब्येत बी तशी पुण्याला भेटलो काळभोर पुण्याला भेटला तो त्याची तब्येत बी तशी म्हणलं क्या बात आहे तसंच दिसतोय तू. ते म्हणले ज्ञानेश्वर तू म्हणले हो. गाडी साईडला घेतली त्याच्यावर बुलेट होती तो बुलेट वरून उतरला महाराज. पण उतरल्यानंतर त्यानं ते असंच चालत आलं. सावध झालो सावध झालो लवकर सावध झाला तर जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होईल. स्मरण करा पंढरीनाथा. सावध होणं महत्वाचं आहे. जे सावध झाले त्यांची लाज राखण्याकरता देवाला म्हणून आपुलीला लाजा भावे भक्ताची आकाजा. आणि ते लाज राखण्याकरता तो आला त्याचं नावच आहे महाराज. संताची पायी हा माझा विश्वास श्रद्धा नको नका. कारण की श्रद्धा ही अंध असण्याची दाट शक्यता राहते म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती. संताची पायी हा माझा विश्वास. जसं पतीचा पत्नीवर आणि पत्नीचा पतीवर विश्वास पाहिजे का श्रद्धा काय पाहिजे काय विश्वास जोड. कारा मंदिरामध्ये कार्यक्रम होता माझा काळा मंदिर नाशिक. आणि महाराज दिवसा गेलेलो होतो. छोटे हाती आहेत काही दिवसा गेलेलो होतो आणि रात्री गेलो ती लाईट म्हणून मला त्या स्थितीत काही समजलं नाही. फ्रीज वगैरे ते मला कळलंच नाही. माझी पण ती गल्ली हुकली. आवाज मला यायचा साऊंडचा पण बिल्डिंगला असा आदळला जायचा आवाज दुसरी गुणच यायचा. स्थितीत आवाज जास्त गोंगाट झालेला असतो. आणि महाराज मी एका गल्लीमध्ये घुसल्यानंतर तिथे एक गृहस्थ चाललेला होता. मी त्यांना विचारलं म्हणलं जय हरी. आता ते जय हरी लय डेंजर घातला. जय हरी म्हणलं कार्यक्रम कुठे आहे ऐकू यायला का ऐकू येतोय पण मला कळेल ना. म्हणलं आता नेमकं कोण्या गल्लीत जायचं कसं जायचं मला सांग. आणि कुठून आला तू म्हणलं नगर जिल्ह्यात ना आलोय कुठे वाशा तालुक्यात. बाबा आहे काय बाबाने मला जागरण गोदाला सांगितलं. वार बाबा येऊन द्यायला भेटले पाहिजे त्याचा म्हणतो रडतो. घरी पाठाला इथं पाठाला काढले पुढे हरी पाठाला जाता. हरी पाठाला नाही कुठंच नाही. नेमकी कीर्तनाला
बाबा लोक तर साऱ्या दुनियेचे लाभाडे, माळकरी तर साऱ्या दुनियेचे लाभाडे. मी म्हणलं माळकरी नाही लाभाड, लबड आणि माळ. माळकरी अजिबातच लबाड नाही, पण आपली लबडी झाकण्याकरता बऱ्याचशा लबाड्याने सदऱ्याच्या वरून माळा. माळकरी अजिबात लबाडाने माळीचा सहारा घेतला म्हणून सगळ्या माळकऱ्यांना लबाड म्हणायला. मग तुम्ही सप्त्यात कुठंच नाही का? ते म्हणे मग एका ठिकाणी जातो मी. कुठं? ते म्हणे कृष्णा हरे कृष्णा. बाबाला शेतकरी माता लागायचं, कोणाची पंगत वाट नाही तर येऊ नये. कृष्णा कृष्णा हरे हरे. तुम्ही भाजी गुलाबजाम लागा हरे राम राम राम. फक्त सप्ताह याच्या करता बाबा जे करायला पाहिजे सप्त्यामध्ये ते नाही विसरच. आणि म्हणून आमच्या घरामध्ये त्यानं लाभ राखण्याकरता यावं याकरता माझ्या जीवनामध्ये परमार्थ हिमलेला असावा. आणि ज्या घरात परमार्थ हिमला ना दादा आई, त्या घरातले पोरं निश्चितच शून्यातून विश्व निर्माण करत असतात. म्हणले तुमच्या परमार्थ उतरल्यानंतर काय होतं? जीवनामध्ये पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर काय होतं? बाबा एक जणांनी विचारलं, बाबा माळ घालतो. म्हणलं बरं होईल, पण मटका लागल का? माळी पण आनंदाचा, माळीनं म्हातारपण समाधानात जात, आणि माळीनं म्हातारपण नव चैतन्यात जात. आणि म्हणून करावी तातडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थ असावा घरामध्ये. जीवनामधलं असत्य निघून जातं, सत्य मिळतं. ज्या घरामध्ये परमार्थ आहे त्या घरामध्ये आनंदाची प्राप्ती होते, खऱ्या समाधानाची प्राप्ती होते. जगणं कळल्या जातं मायबापांना परमार्थाने. अनर्थ होत नाही घरामध्ये. किरकोळ कारणावरून वादंग होत नसतं. बाबा जन्माला येण्याकरता 12 महिने, इथून जाण्याकरता 12 महिने सिद्ध झालं हे साधू संतांच्या संगतीनं. पण इकडे माणसं मेल्यावर चालतात का जिवंतपणे? कसं पण आमच्याकडे जिवंतपणे चालतात. कशावरून? लक्षपूर्वक आहे. आपण ज्याला मरण समजतो ना साहेब, हातपाय हलणं बंद होतो, श्वसन क्रिया बंद होती, डोळ्याची उघडझाप बंद होती, हातपायाची सगळं 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 स्थितीत सगळं थांबून जातं. डॉक्टर म्हणते ते तुम्हाला काय उठे तर जाणे, आणि तो जाळल्याशिवाय बाहेर निघत नसतो. आणि मग आपल्याला दवाखान्यातून घरी काढून देतात. पोरग मांडी देत उशाला, बाजूला दिवा लावलेला राहतो, रडण्याकरता माणसं जमा होतात. पोरगी रडत येते, बाबा का गेला तितक्या लवकर? तुमची या घराला गरज होती बाबा, तुमची या गावाला गरज होती. शेजारी जर एखादा म्हातारा बसलेला असेल ना तर ते रडू देत नाही पोरी. पोरी काय बाबा रडू नको पोरी,
पण काय पाहायचं असेल शेवटचं तोंड बघून घे, पण रडू नको. पूर्वी म्हातारे माणसं रडू देत नव्हते का? कारण की जेवढं तुम्ही त्या मळ्यापाशी रडाल तेवढं दुःख त्याला प्यावं लागतं. कशावरून? कारण की माय बापांनो, धनंजय नावाचा प्राण त्याच्यात असतो. तो प्राण तुमच्या आमच्या जीवनामधलं एक सगळ्यात मोठं कार्य करतो. काय? तर मेलेल्या माणसाला ऐकायला येतं बाबा. तू म्हणता तू कधी मिळाला का? तुला हे खास कायच काय ते जेलमध्ये येणार आहे ते तर आधीच हो. पण परमार्थामध्ये आल्यानंतर आमची आई म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि बाप म्हणजे तुकोबरायांचा दाता आहे. ह्या आईनं आणि ह्या बापानं बाबा मेल्यानंतरच्या काही क्रिया असतात या जिवंतपणे दिग्दर्शन आमचे तुकोबरायाने सांगितलं. तर मेल्यानंतर आम्ही आमच्या जिवंतपणे मेल्यानंतरच्या क्रिया आम्ही अनुभवल्या. मरण माझे मरून गेले किंवा मरण नाही आधी राहिलो मरण नाही आधी राहिलो अवघी चिंता हे मरणाच्या अगोदरची स्थिती. धनंजय नावाचा प्राण त्याच्यात असतो. 13 मिनिटात आपलं 11 वाजते. 13 मिनिटात 11 वाजते. वेळ झालेला आहे 10 वाजून 49 जास्त झालं तर वार येतो मला. असं आजीबाई फ्रेश दिसतात. मुळात आहे असं अगदी फ्रेश आहे. काही हरकत नाही बाबा. धनंजय नावाचा प्राण त्याच्यात राहतो म्हणून त्याला ऐकायला येत. उचलल्या जातो, स्मशानभूमीमध्ये नेल्या जातं. आता पेटवल्या तुम्ही तिथून निघतात कशाचा तरी आवाज होऊन द्यावा लागतो. बरोबर आहे? ते कुठून द्यावं लागतं. भ्रमरांद्री याचं नाव भ्रमरांद्री म्हणजे टाळू मापण्याची जागा. त्याला भ्रमरांद्री असं म्हणतात. याला म्हणतात वलचणीचं पाणी आड्याशी गेलं, नाकाच्या घरची उलटीचं पूर्ण, पाण्याला मोठी लाग गेले ते होऊ शकत नाही माय बापांनो. आणि अशा संतांचा आशीर्वाद जर आपल्या घराला लागला तर आपल्या घराचं सोनं झाल्याशिवाय राहत. आशीर्वादाची प्राप्ती न आपल्या घरामध्ये आनंदाची प्राप्ती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या घराला घरपण आल्याशिवाय राहत नाही. आपल्या घरामध्ये विचारवंत मुलं जन्माला आल्याशिवाय राहत नाही. विचारवंत कीर्तिवंत असे मुलं आपल्या घरात जन्माला यावेत. बाबा परमार्थाचा रिझल्ट बरोबर आहे. आमचे नागरगोजे महाराज, नागरगोजे ड्रायव्हर, एसटी ड्रायव्हर आहे. नागरगोजे ऍडव्होकेट दादासाहेब भाऊ ऍडव्होकेट या ठिकाणी आहे. मुंडे भाऊसाहेब या ठिकाणी ऍडव्होकेट या ठिकाणी आहे. अधिकरून संपूर्ण महाराज मंडळी, माता भगिनी, पुरुष वर्ग. मी आज इथंच आहे मुक्कामात. पडून राहिलं आई अगदी मुकामाला सांगितलं. अगदी आनंदाची प्राप्ती, समाधानाची प्राप्ती साधू संत करून देतात. कारण की संत खऱ्याबरोबर ओळख करून देतात, सत्याबरोबर ओळख करून देतात. पण संत खरंच गोळा करायला लावतात. खोटं नव्हे, खोटेने लई थंड मी. आमच्या गावातली जत्रा होती आणि माझ्या शेजारीच मळ्यामध्ये एक जण ते जत्राचा कारभारी राहत. म्हणजे सगळं त्याच्याकडे राहतं. दुकानापुढे बस गाडी ट्रकची काही त्याने डुप्लिकेट साप घेतला.
पुन्हा पोरग त्याने मोटरसायकलवर बसून वस्तीवर नेऊन सोडला हा घरी गेला पुन्हा जत्रा आपलं जत्रा गावातलं नियोजन आता घरच्याला माहित नाही आणि साप आणला साहेब ते खेळला दुपारची माझी म्हातारी झोपलेली ती खिडकीच्या तोंडाला तिला भाकर चोरून खाल्ली बाजरीची भाकर आणि ताप तळाला झोपली म्हातारी वारा यायचं खिडकीतून झोपली जाम हे खेळल्या म्हातारी फोटो तुला ताप ते श्वास बाहेर निघला का ते त्याला स्प्रिंगा बिंगा पुढे म्हातारी झोपली आता थोडली सून झाडी म्हातारीची खोली उघडी दिसली म्हातारीकडे नाही पाय ती आज का पटापट पाय कपाट उघडे आणि मग म्हातारीच्या पोटवर तिची नजर गेली तशी झाडता